चरक संहितामध्ये महर्षी चरकजी सांगतात की पित्त म्हणजे शरीरातील उष्णता निर्माण करणारे द्रव्य, म्हणजेच पित्ताचा स्वभाव उष्ण आणि द्रव्य असतो. जेव्हा आपल्या शरीरात उष्णता संतुलित असते तेव्हा त्वचा तजेलदार दिसते, पचनशक्ती चांगली राहते आणि ऊर्जा जास्त असते. यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते आणि मनही प्रसन्न राहते. पण जेव्हा पित्ताची मर्यादा ओलांडते तेव्हा शरीरामध्ये हळूहळू उष्णता वाढायला सुरुवात होते. आयुर्वेदानुसार शरीरात उष्णता वाढण्याची अनेक कारणे आहेत, जसे की जास्त तिखट, मसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ खाणे, जास्त वेळ उन्हात राहणे इत्यादी. त्यानंतर कोणतेही स्पष्ट कारण नसताना राग येणे आणि चिडचिड होणे ही सुद्धा पित्त वाढण्याची लक्षणे आहेत. जेव्हा आपण चुकीचे आहार घेतो तेव्हा शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. वारंवार रिपीट होत राहिल्यावर शरीराच्या आत एक प्रकारची दाह निर्माण होतो. या उष्णतेचा परिणाम हळूहळू लिव्हर, रक्त आणि त्वचेवर होऊ लागतो. यामुळे शरीराची नैसर्गिक थंड ठेवण्याची क्षमता कमी होते आणि शरीराला आतून तसेच बाहेरूनही उष्णता जाणवू लागते. याचा थेट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. कधी भूक लागते तर कधी अजिबात भूक लागत नाही. त्वचेवर ॲक्ने, लालसरपणा आणि डाग दिसू लागतात. केस कमजोर होऊ शकतात. डोळ्यांमध्ये जळजळ, हातपायांमध्ये गरमपणा आणि रात्री झोप न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. डोकेदुखी होणे आणि विशेषतः मायग्रेनचा त्रास होणे हेही त्याचे एक लक्षण असू शकते. छोट्या छोट्या गोष्टीवर राग येणे, चिडचिड होणे, भूक कमी होणे आणि शरीराच्या आत एक प्रकारची गरमी जाणवणे ही अनेक मोठ्या समस्यांची सुरुवात असू शकते. आणि म्हणूनच पित्ताचे असंतुलन म्हणजे शरीरातील उष्णता वाढणे हे वेळीच नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी आज मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि प्रभावी टेक्निक्स सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकता. यापैकी काही उपाय तुम्ही फक्त काही दिवस केले तरी शरीरातील उष्णता नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते आणि हे उपाय तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. कोमल आणि फुलांच्या पाकळ्यांपासून बनवलेले काही उपाय आयुर्वेदामध्ये शेकडो वर्षापासून वापरले जात आहेत. शरीराला थंड ठेवण्यासाठी हे उपाय पूर्वीही केले जात होते आणि आजही केले जातात. चला आता सुरुवात करूया. टेक्निक नंबर 1. सर्वात पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे डिंक कतिरा. आता हे काय असते तर हे मुळात 2 प्रकारमध्ये मिळते. एक डिंक आणि दुसरा कतिरा डिंक. याचा सामान्यतः हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू बनवण्यासाठी वापर केला जातो. हे शरीराला उष्णता देण्यासाठी वापरले जाते आणि त्याची तासीर गरम असते. पण कतिरा डिंक तासीर थंड असते. यामुळे याचा वापर उन्हाळ्यामध्ये केला जातो. आता या दोन्हींची ओळख कशी करायची? डिंक पाहिल्यावर तो थोडा पिवळसर किंवा भुरा दिसतो, तर कतिरा डिंक पारदर्शक किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो. जेव्हा तुम्ही डिंक कतिरा पाण्यामध्ये भिजवता तेव्हा तो हळूहळू फुगू लागतो, तर कतिरा डिंक पाणी शोषून घेतल्यानंतर खूप जास्त फुगतो आणि जेलीप्रमाणे होतो. आता याचा वापर कसा करायचा? 1 चमचा कतिरा डिंक रात्रभर एका ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळपर्यंत हे पाणी शोषून घेऊन जेलीप्रमाणे फुगलेले असेल. आता हे फुगलेले कतिरा डिंक 1 चमचा शिकंजी किंवा लिंबू पाणी, मीठवाले पाणी किंवा कोणत्याही थंड पेयामध्ये मिसळू शकता. आता कधी आणि कसे घ्यायचे? तर हे दुपारच्या वेळेत साधारण 12 ते 3 या वेळेत घेणे चांगले, कारण या वेळेत शरीरातील उष्णता जास्त असते. हा उपाय आठवड्यातून 3 ते 4 वेळा करू शकता आणि जर शरीरात जास्त उष्णता जाणवत असेल तर दररोजही घेऊ शकता. टेक्निक नंबर 2. दुसरा उपाय पाहूया. जसे मी तुम्हाला सांगितले की शरीरातील उष्णता किंवा पित्त जास्त काळ वाढलेले राहिले तर त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर, पचनशक्तीवर, लिव्हरवर आणि इम्युनिटीवर दिसायला लागतो. म्हणूनच शरीरातील उष्णता नियंत्रित करण्याबरोबरच त्वचा, लिव्हर आणि एकूणच शरीराच्या रिकव्हरीला सपोर्ट करणे आवश्यक आहे. यासाठी आज आपण एका अशा हिमालयीन बेरीबद्दल जाणून घेणार आहोत, जिला जगात फ्रूट ऑफ हेवन या नावाने ओळखले जाते.
मी ज्या बेरीबद्दल बोलत आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स, अमिनो ॲसिड्स आणि 190 पेक्षा जास्त बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स आढळतात. आणि जेव्हा या बेरीच्या पल्पसोबत तिच्या बिया वापरल्या जातात तेव्हा ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 7 आणि ओमेगा 9 यांचे एक अनोखे कॉम्बिनेशन मिळते, जे त्वचा, केस आणि शरीराच्या रिकव्हरीला सपोर्ट करते. पण समस्या अशी आहे की बाजारात मिळणारे बहुतेक सी बकथॉर्न प्रोडक्ट्स फक्त फळाच्या पल्पचा वापर करतात आणि बिया वेगळ्या करतात. त्यामुळे माझे मते पल्प आणि बियांचे कॉम्बिनेशन असलेले उत्पादन वापरणे चांगले, कारण यामध्ये फक्त पल्प नसून बियांचेही पोषक घटक मिळतात. हे कसे घ्यायचे? तर दिवसातून 2 ते 3 चमचे सी बकथॉर्न ज्यूस साधारण 50 मिली पाण्यामध्ये मिसळून घ्या. हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्ही हे रोज घेऊ शकत नसाल तर तेही ठीक आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला याचा चांगला परिणाम हवा असेल तर साधारण 3 महिने नियमित घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता. आता पाहूया टेक्निक 3. आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. यामध्ये सर्वात पहिले लक्ष द्यायचे आहे ते म्हणजे योगिक प्राणायाम. यामध्ये शीतली आणि शीतकारी प्राणायामचा समावेश होतो. तोंड उघडे ठेवून जीभ बाहेर काढा आणि ती नळीसारखी वाकवण्याचा प्रयत्न करा. आता या नळीमधून हळूहळू श्वास आत घ्या. यानंतर तोंड बंद करा आणि नाकातून हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे साधारण 10 ते 15 वेळा रिपीट करा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी हा प्राणायाम करू शकता. जर जीभ नळीप्रमाणे वाकत नसेल तर शीतकारी प्राणायाम करा. दात हलकेसे बंद करा आणि ओठ थोडेसे उघडे ठेवा. आता दातांच्या मधून हवा आत घ्या आणि जीभ वरच्या टाळूला लावा. यानंतर नाकातून हळूहळू श्वास बाहेर सोडा. असे 10 ते 15 राऊंड करा. तिसरा प्राणायाम म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम. सरळ बसून उजवी नाकपुडी बंद करा. फक्त डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या आणि डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. असे 1 राऊंड झाले. असे 10 ते 15 वेळा रिपीट करा. यासोबत आणखी एक सिंपल मुद्रा आहे. तिचे नाव आहे वरुण मुद्रा. यामध्ये अंगठा आणि करंगळीच्या टोकांना एकमेकांना स्पर्श करायचा आहे. हा वरुण मुद्रा करण्याचा सोपा मार्ग आहे. आता आपण शरीराच्या आतून उष्णता कमी करण्याबद्दल बोललो, पण शरीराच्या बाहेरून ही उष्णता कशी कमी करायची? यासाठी सर्वात पहिला उपाय आहे मर्म थेरपी. ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सर्वप्रथम एक थंड काकडी घ्या. त्या काकडीचे 6 स्लाइस कापून घ्या. आता ही काकडी सर्वप्रथम दोन्ही पायाच्या आतल्या बाजूला म्हणजेच गुप्तमर्माच्या आसपास, दुसरी काकडी दोन्ही हातांच्या मणिबंध वर्माजवळ आणि तिसरी डोळ्यांवरती फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी असे राहू द्या. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की काही मिनिटात शरीरातील उष्णता कमी होऊ लागते. दुसरा उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल किंवा चंदनाच्या तेलाने हलका मसाज करा. संपूर्ण शरीराचा हलका मसाज करा. हात, पाय, पाठ आणि डोके यावर 5 ते 10 मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेवर ताण कमी होतो आणि शरीराला थंडावा मिळतो. तसेच एक प्रोॲक्टिव्ह लेअर तयार होते, ज्यामुळे बाहेरील उष्णतेचा परिणाम कमी होतो. आता पाहूया टेक्निक 4. तुम्ही तुमची डेली रुटीन योग्य प्रकारे ठरवली तर हा प्रश्न खूप सहजपणे हाताळता येतो. सकाळी उठल्यावर हलका नाश्ता किंवा न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट घ्या. दुपारी हेवी मील 12 ते 1 वाजेपर्यंत घ्या आणि रात्रीचे जेवण हलके ठेवा. रात्री 8 वाजण्यापूर्वी जेवून घ्या. दुसरा म्हणजे झोपेची वेळ. रात्री 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, कारण रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत शरीरातील पित्ताचे टायमिंग असते. तिसरे म्हणजे कपडे लूज किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला, कारण यामुळे शरीराला उष्णता कमी जाणवते. चौथे म्हणजे रोज 10 मिनिटे सायकलिंग किंवा मेडिटेशन करा, कारण मानसिक ताण हा शरीरातील उष्णता वाढवणारा घटक आहे. टेक्निक 5. आता काही छोट्या छोट्या टिप्सबद्दल बोलूया. नंबर 1. स्टे हायड्रेटेड. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. शरीरातील उष्णता नियंत्रित करण्याचा सर्वात बेसिक आणि प्रभावी मार्ग म्हणजे
शरीर हायड्रेटेड ठेवणे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे पाय, डोके, मान, हात आणि अंडरआर्म्सवर थंड पाण्याची पट्टी लावू शकता. दुसरे म्हणजे शरीराचे तापमान लवकर कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. पण बर्फ थेट त्वचेवर लावू नका. एक्स्ट्रा थंडपणा आणण्यासाठी कॉफी आणि अल्कोहोल टाळा. कारण कॉफी आणि अल्कोहोल शरीराला डिहायड्रेटेड करतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता आणि जळजळ वाढू शकते. त्यामुळे याचा वापर कमीत कमी करा. नंबर 4. फ्रूट वॉटर रिच फूड्स जसे की टरबूज, काकडी, संत्री आणि खोबरे यासारख्या पदार्थाचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये या सर्व गोष्टींचा जरूर समावेश करा. नंबर 5. फायटोन्यूट्रियंट्स पुदिना, धने आणि काही पारंपरिक कूलिंग हर्ब्स शरीरातील उष्णता संतुलित करण्यास मदत करतात. नंबर 6. अँटीऑक्सिडंट्स हिरव्या भाज्या आणि मसाले यांचा आहारात समावेश करा. जास्त मसालेदार आणि अति तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवू शकतात. म्हणूनच या सर्व गोष्टींचा वापर कमीत कमी करणे चांगले. आणि शरीराला जास्त उष्णता जाणवत असेल तर थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करायला हवा. विशेषतः जास्त उष्णतेच्या वेळी घराबाहेर पडताना त्वचेचे संरक्षण करा. त्वचेवर ॲलोवेरा जेल लावणे आणि कूलिंग पॅक वापरणेही उपयोगी ठरू शकते. नंबर 9. दररोज नारळ पाणी घ्या. गुलाबजल आणि चंदन हे दोन्ही पारंपरिक कूलिंग एजंट मानले जातात, जे त्वचेला शांत करतात. दुपारच्या कडक उन्हापासून बचाव करा. पीक हीट म्हणजेच जास्त उष्णतेच्या वेळी बाहेर जाणे टाळा. ताक आणि दही पचनाला सपोर्ट करतात आणि उन्हाळ्यामध्ये रिफ्रेशिंग व कूलिंग फूड्स म्हणून उपयोगी ठरतात. रिफ्रेशिंग आणि कूलिंग फूडच्या स्वरूपात काही नैसर्गिक पदार्थाचा वापर करा. पीक हीट हवर्स म्हणजे साधारण 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश सर्वात तीव्र असतो. यामुळे शक्य असेल तितका वेळ घरामध्ये राहणे चांगले. नैसर्गिक कूलिंग बिव्हरेजेस मिंट नारळ पाणी, मिंट वॉटर, सॉफ्ट वॉटर आणि हर्बल कूलिंग ड्रिंक्स शरीराला हायड्रेशन आणि कूलिंग दोन्ही देतात. तुमच्या झोपण्याच्या जागेचे तापमान कमीत कमी असावे, म्हणजेच ज्या जागी तुम्ही झोपता ती जागा थंड असावी. जर शरीरातील उष्णतेसोबत चक्कर येणे, मळमळ, अशक्तपणा किंवा गंभीर लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते. एकदा हे समजून घेऊया. शरीरातील पित्त आणि उष्णता ही काही सिंगल समस्या नाही. जेव्हा आपला आहार, विहार आणि विचार चुकीचे होतात तेव्हा शरीर आतून उष्णता निर्माण करते आणि त्याचा परिणाम ॲसिडिटी, पिंपल्स, सूज, इरिटेशन आणि झोपेच्या समस्यांच्या स्वरूपात दिसू शकतो. या गोष्टी आपण 5 प्रकारे नियंत्रित करू शकतो. पहिला, आहार म्हणजे डाएट. दुसरा, शीतल पेय किंवा कूलिंग एजंट्स. तिसरा, कूलिंग ड्रिंक्स. तिसरा, योगिक क्रिया. चौथा, बाह्य चिकित्सा म्हणजे एक्सटर्नल कूलिंग टेक्निक्स. आणि शेवटी संतुलित जीवनशैली. दैनंदिन दिनचर्या आणि शिस्त यामुळे आपण आपल्या शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करू शकतो. आज एवढेच. धन्यवाद.